वृत्तपत्र व्यवसायातून रस्त्यावर एक एक 2-2 रुपये गोळा करून आपण आपल्या मुलांचं पोट भरतोय किंवा आपला परिवार चालवतोय, याच्याकडे कधीच त्यांनी लाज बाळगली नाही. ते पाहत पाहत एकाने अक्कल दिली, सल्ला दिला की तू मोकळं हिंडण्यापेक्षा माझ्याकडे एसटी स्टँडवर पाणी बाटल्या विकायला आहे. घरच्यांचं ऐकत नव्हतो. काही वर्ष पाणी बाटल्या विकल्या. आम्हाला हेच दिसलं की माझा बाप आजही पहाटे 4ला उठतो, तो मरणाचा कष्ट करतो आणि तो जेव्हा 2 वृत्तपत्र विकतोय त्याच्यानंतर माझ्या पोटाची भूक भागली जाते. याच्यामुळे माझा बाप जगातला सर्वश्रेष्ठ बाप माझ्यासाठी. जे एसटी स्टँडवर वडापाव विकणे, वेफर्स विकणे, पाणी बाटली विकणे, याच्यात बाळा काहीच लाज नसते. तू कष्ट करतोयस हे कधी विसरू नको. ज्या दिवशी तू लोकांच्या खिशात हात घालशील, त्यांची पाकिटं मारशील, त्या दिवशी चोर होशील. प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो. देव कधी कधी काही लोकांना उशिरा देतो, मात्र मला जे दिलंय ते छप्पर फाडके दिलंय. आता हिंदी चॅनल जॉईन करायचं म्हटल्यावर यूपी बिहार हा एक फेम आपल्या महाराष्ट्रात आज सुद्धा आहे. किंवा मराठी माणूस हिंदीमध्ये कमी आहे. एसटी स्टँडवर पाणी बाटल्या विकणं, हा मारवाड्याचा मुलगा आहे, याला हे काम शोभतं का? आमच्याच काही परिवारातल्या लोकांकडनं माझ्या विरुद्ध वाईट वाईट शब्दही फार ऐकले. आमच्याकडे जर कोणी याच्या तक्रारी घेऊन आलं तर आम्ही सांगतो हा आमच्यासाठी मेला, आमचा त्याचा संबंध नाही. मी त्यातनं सुद्धा ते सगळे शब्द झेलले मात्र ते फुलांसकट झेलले. स्वतःचं नाव करण्यासाठी, स्वतःचा ब्रँड उभा करण्यासाठी ना काम करत राहा. एक दिवस तुमचं नाव होतं, तुम्ही जिंकता, समोरचा येऊन तुम्हाला सलाम करणार आणि करणार म्हणजे करणारच.